लहानपणी माझ्यासारखी ही सिगरेट कोणी ओढली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर आज मी आली आहे इराणी कॅफेमध्ये. ते आहे ठाण्याला, ठाणा वेस्टमध्ये आहे आणि एक लँडमार्क देते. गोल्ड जिम जे आहे ठाण्याचं त्याच्या अपोजिट साईडला आहे. तर चला, इराणी कॅफेमधल्या ज्या 3 एकदम फेमस गोष्टी आहेत त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला. फ्रेंड्स, आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ खिमा पाव, पण फर्स्ट टाईम मी इकडचा खिमा पाव खाल्ला आणि तो मला एवढा आवडला की एकदा मी खाल्ल्यावर मी इराणी कॅफेमध्ये 3दा गेली आणि मी सेम डिश ऑर्डर केली, खाल्ली खिमा पाव आणि त्याच्याबरोबर पाणी कम चाय. फ्रेंड्स, हे कॉम्बिनेशन एवढं परफेक्ट आहे की तुम्ही पण नक्की जा इराणी कॅफेला आणि पाणी कम चाय आणि खिमा पाव नक्की खाऊन बघा. तुम्हाला असा खिमा पाव कुठेच मिळाला नसेल. असा खिमा पाव आहे, परफेक्ट टेस्ट आहे, परफेक्ट तिखटचं बॅलन्स केलेले सगळे फ्लेवर्स त्या खिमा पावमध्ये आहेत. फर्स्ट फेमस डिश जी ऑर्डर केलेली ती म्हणजे पानी कम चाय आणि बन मस्का, तो पण बटर लावलेला. पण हा जो बन मस्का आहे ते मला सरप्राईज होतं की ह्याच्यामध्ये टूटी फ्रुटी टाकलेल्या आहेत. तर ज्यांना कोणाला टूटी फ्रुटी आवडत नसतील बन मस्क्यामध्ये तर त्यांनी हा बन मस्का ऑर्डर नका करू. पण जास्त काही ॲड केलेलं नाही आहेत, हार्डली 2-3 असतात, त्यामुळे तुम्ही एन्जॉय करू शकता. पण मला टूटी फ्रुटी बन मस्क्यामध्ये अजिबात आवडत नाही, तरी मी खाल्लो आणि मला खूप आवडला. फ्रेंड्स, सेकंड डिश मी तुमच्याबरोबर जी शेअर करणार आहे ती खिमा पाव आहे आणि आता हा खिमा पाव माझा खूपच फेवरेट झाला आहे. एकदा जाऊन आल्यावर मी जवळजवळ इराणी कॅफेला 3दा जाऊन आली आहे परत आणि मी सेम डिश ऑर्डर केली आहेत आणि अप्रतिम आहे. थर्ड डिश जी मी ऑर्डर केली ती आहे म्हणजे कटलेट आणि मी ऑर्डर केलेले व्हेज कटलेट फ्रेंड्स, पण मला हे जराही आवडले नाही. तुम्ही खाताना माझे एक्सप्रेशन बघू शकता. आणि जरा मेन्यू मी तुमच्याबरोबर शेअर करते की इराणी कॅफेमध्ये जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या चहा आहेत, कॉफी आहेत, भुर्जी पाव आहे आणि एक स्पेशल असं आईस्क्रीम सँडविच पण इथे मिळतं. पण मी नाही ट्राय केलं कारण का माझं खाऊन खाऊन पोट फुल झालेलं. कटलेट खाताना माझा चेहरा बघा फ्रेंड्स. बीट्स, ये बीट्स क्या होता है? बीट्स नाही तर बीटरूटचे कटलेट होते लिटरली फ्रेंड्स आणि मला एवढं नाही आवडलं, आय डोंट नो. पण तरी ओके आहे, वन टाईम तुम्ही खाऊ शकता कारण का पुदिन्याची चटणी खूप सुंदर होती. तर मी तर सजेस्ट करेन की तुम्ही नॉनव्हेजसाठीच इराणी कॅफेला जा. आणि त्याच्याबरोबर आहे हे फेवरेट लहानपणीचे आपले सिगरेट्स आणि पार्लेजीच्या चॉकलेट्स. तर फ्रेंड्स, इराणी कॅफेला नक्की विजिट करा. पानी कम चाय आणि खिमा पाव नक्की टेस्ट करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही गेल्यावर तुम्हाला कोणता जास्त पदार्थ हा आवडला. माझे तर हे 3 फेवरेट आहेत आणि तुमचे कोणते आहेत? सो फ्रेंड्स, पेड प्रमोशन नाही आहे, तर तुम्हालाही असे ऑनेस्ट रिव्ह्यूचे व्लॉग बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.